बाळांनो, उपयोजित इतिहास भाग 2 आपण अभ्यासाला घेतोय. 3.3 उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. म्हणजे इतिहासात जो आपण वापर घेतो, वापरात इतिहास येतो आणि आजचा आपलं वर्तमान काळ यांचा संबंध काय. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे सुरुवातीलाच या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला. इतिहासाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाचा या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं ठरलं तर असं म्हणता येईल की आपण वर्तमान काळात जगतो, भविष्यकाळ आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो, पण भूतकाळात घडून गेलेल्या जे काही मूर्त आणि अमूर्त स्वरूपाच्या अनेक अवशेष आजही शिल्लक आहेत, जे आपण डोळ्याने पाहतो. मग ते किल्ले असतील, राजवाडे असतील किंवा वेगवेगळ्या इमारती असतील ज्या भूतकाळातल्या आहेत. मग त्या भूतकाळातल्या जे काही वस्तू आहेत त्या आपल्या आहेत, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक आत्मीयता, एक आपुलकीपणा निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे बाळांनो. तरच आपण त्यांचा सांभाळ करू, त्याचं जतन करू. अन्यथा जर आपल्या मनामध्ये आपुलकी आणि आत्मीयता नसेल तर आपण त्याचं जतन करणारच नाही या ठिकाणी. मग या ज्या इमारती, किल्ले, राजवाडे आहेत हे आपल्या पूर्वजांचे आहेत, त्यांचा ते वारसा हक्काने आपल्यापर्यंत पोहोचले त्या ठिकाणी. मग तो जो काही वारसा हक्क आहे ते आपल्या पूर्वजांचा आहे, आपला या ठिकाणी. ही भावना आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला उपयोजित इतिहास करणं आवश्यक, म्हणजे इतिहासाचा आपला वापर करणं आवश्यक आहे ठिकाणी. म्हणजे संस्कृतीचं जतन करायचं असेल, चालीरीतीचं जतन करायचं असेल, चांगल्या गोष्टींचं जतन करायचं असेल तर तो इतिहास आपल्याला माहीत असायला पाहिजे या ठिकाणी. कारण तो खूप दीर्घ काळापासून आपल्यापर्यंत चालत आला या ठिकाणी. मग त्याचं जतन करणं ही आपली प्रथम कर्तव्य आहे, आपलं धोरण ठेवायला पाहिजे या ठिकाणी. म्हणून त्या इतिहासाबद्दल ज्यावेळेस आपल्याला गोडी निर्माण होईल, आवड निर्माण होईल, तेव्हाच कदाचित आपण त्याचा उपयोग छान पद्धतीने करू. वर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये काय उपयोग आहे तर बाळांनो, थोडक्यात जर याचं मार्मिक उत्तर द्यायचं ठरलं तर पहा या ठिकाणी. थोडक्यात सांगायचं म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. बाळांनो, खूप महत्त्वाचं उत्तर आहे. 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की या ठिकाणी इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन करता येतं. वर्तमान काळात कसं जगावं, काय करावं, कोणत्या प्रसंगी कसं राहावं याचं आकलन जर करून घ्यायचं असेल तर इतिहास आपल्याला शिकावं लागणार आहे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापरही वर्तमान काळात करावं लागणार आहे. पुढचा मुद्दा आहे बाळांनो या ठिकाणी सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे व्यवस्थापन. बघा, आपल्याकडे खरं तर वारसा म्हणजे याचा अर्थ पूर्वीपासून आपल्याकडे आलेले, जसं आपल्या वडिलांकडून आपल्याला घर मिळतं, संपत्ती मिळते, ते वारसा हक्काने मिळते. तसं आपल्याकडे या ठिकाणी 2 प्रकारचे आपण या ठिकाणी वारसा पाहणार आहोत. एक म्हणजे सांस्कृतिक, दुसरं म्हणजे नैसर्गिक. आणि त्याचं व्यवस्थापन आता आपण कसं करावं ते पण याच्यात सांगितलं. खरं तर सांस्कृतिक वारसा ही मानवनिर्मित आहे. मग ती पूजा अर्चा असेल, देवदेवता असेल किंवा या ठिकाणी एकमेकाला बोलण्याची प्रवृत्ती असेल, लिहिण्याची प्रवृत्ती असेल, घर बांधण्याची प्रवृत्ती असेल, मूर्ती कोरण्याची, हे माणसाने केलं म्हणून ते मानवनिर्मित आहे या ठिकाणी. म्हणून सांस्कृतिक जो वारसा आहे तो नैसर्गिक, नॅचरल नाही आहे, तो आपोआप जन्माला आला नाही. माणसाने परिस्थितीनुसार, गरजेनुसार तो तयार केला या ठिकाणी. म्हणून काय म्हटले सांस्कृतिक वारसामध्ये या ठिकाणी हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा 2 प्रकारामध्ये असतो. तो मूर्तही असतो आणि अमूर्तही असतो. मग हे मूर्त आणि अमूर्त काय, चला ते पण पाहून घेऊ. मूर्त संस्कृतीचा वारसा पहिल्यांदा पाहू. या प्रकारात प्राचीन स्थळे म्हणजे ठिकाण निर्जीव आहेत, वास्तू, इमारती, बंगले, किल्ले निर्जीव आहेत, वस्तू, वापरात असलेल्या वस्तू, मग ते तुमचा कंगवा असेल, तुमचं गिलास असेल, वाटी असेल, जे काय असेल निर्जीव आहे. हस्तलिखिते, लिहून ठेवले, बोलत नाही, चालत नाहीत, काहीच होत नाही. शिल्पे, मूर्ते, चित्र, हे सगळे मूर्त आहेत. मूर्त या शब्दाचा अर्थ तुम्हाला आता कळाला असेल. दुसरा मुद्दा या ठिकाणी अमूर्त संस्कृतीचा वारसा. अशा लोकांकडून काय आपल्याला वारसा भेटला जे अमूर्त आहे, म्हणजे ते याचा अर्थ ते हे नाही आहेत, मूर्त नाही आहेत, ते मेलेले नाहीत, ते जिवंत स्वरूपाचे आहेत अशी कल्पना केली या ठिकाणी. मग या प्रकारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. नंबर 1 मौखिक परंपरा. तोंडी सांगितली, मी सांगितली, माझ्या मुलाला, माझ्या मुलानं त्याच्या मुलाला, त्याच्या मुलाने त्याच्या मुलाला, म्हणजे ते तोंडातून जिवंतच आहे या ठिकाणी, असा अर्थ आहे. मी असो की नसो पण ती गोष्ट या मुखातून त्या मुखात सांगणारा माणूस जिवंत आहे. मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, हे
हे अमूर्त आहे. नंबर 2 पारंपरिक ज्ञान. बघा ज्ञान पारंपरिक आलेलं आहे या ठिकाणी. गणपतीची पूजा ही केली पाहिजे, गणपतीची 10 दिवस प्रतिष्ठापना केली पाहिजे, हे पारंपरिक ज्ञान आहे या ठिकाणी. किंवा बिमार पडल्यावर माणसाने औषध घेतलं पाहिजे, पारंपरिक ज्ञान आहे या ठिकाणी. हे सगळं चालत आलेलं आहे आणि एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला ते सांगत आलेले आहेत ठिकाणी. नंबर 3 सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी. तुम्हाला माहिती आहे आपण सण वगैरे या श्रावण महिन्यात खूप सण साजरे करतो आपण या ठिकाणी. मग त्याची विधी कशी आहे, पद्धत कशी आहे, प्रत्येक सणाला आपण सारखीच पूजा किंवा सारखंच मंत्रोच्चार किंवा सारखंच विधी करत नाही, वेगवेगळ्या विधी असतात या ठिकाणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे कला सादरीकरणाच्या पद्धती. बघा कला तर खूप आहेत आपल्याकडे या ठिकाणी, वेगवेगळ्या कला आहेत या ठिकाणी, अगदी लोककला प्रचंड आहेत आपल्याकडे. मग त्या कला सादरीकरण करण्यासाठी माणूस जिवंतच पाहिजे या ठिकाणी, त्याला अमूर्त शब्द वापरला आहे. मग त्या कलेतून सुद्धा इतिहास आपल्याला कळतो. पुढचा मुद्दा आहे विशिष्ट पारंपरिक कौशल्य. काही कौशल्य पारंपरिक असतात या ठिकाणी. बघा राजस्थानच्या लोकांचे कपडे घालण्याची पद्धत, जेवणाची पद्धत, राहण्याची, बोलण्याची, लग्न करण्याची, सगळ्या परंपरा त्यांचे कौशल्य वेगळे आहेत, विशिष्ट पद्धतीचे आहेत. आदिवासी लोकांच्या वेगळे आहेत, महाराष्ट्रीयन लोकांच्या वेगळे आहेत, गुजराती लोकांच्या वेगळे आहेत. त्यातून सुद्धा इतिहास कधी कधी आपल्याला कळतो. याला अमूर्त म्हणतो. अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह, गट किंवा समाज, जात, एक विशिष्ट जातीचा गट असेल तर त्यांना आपण अमूर्त सांस्कृतिक वारसा असं म्हणतो या ठिकाणी. हा एक मुद्दा झाला सांस्कृतिक वारसा. सांस्कृतिक वारसामध्ये 2 मुद्दे पडले, एक मूर्त सांस्कृतिक वारसा आणि एक अमूर्त सांस्कृतिक. आता आपण पाहतोय नैसर्गिक वारसा. खरं तर हे मानवनिर्मित नाही बाळवणं, हे नॅचरल आहे, नैसर्गिकच या ठिकाणी. बघा आपल्या निसर्गामध्ये जैवविविधता आहे, प्रचंड प्रकारचे जीवाणू आहेत, प्रचंड, ते माणूसही त्यातच आला बरं का. प्रचंड पद्धतीचे हजारो संख्येने या ठिकाणी जीवाणू या निसर्गामध्ये, मग समुद्र असेल, पहाड असेल, पर्वत असेल किंवा नद्या ओहोळ असतील, जमीन असेल, त्या ठिकाणी जगत असतात. आपण सर्वसामान्य त्याचे 3 गट पाडले. एक प्राण्यामध्ये आपणही आलो बाळांनो या ठिकाणी, सगळ्या प्रकारचे प्राणी, टोटल प्राणी मग या ठिकाणी. दुसरं वनस्पती, झाडं आले, सगळ्या जगातल्या सगळ्या प्रकारची झाडं आली. आणि विशेष म्हणजे प्राणी आणि झाडी, जे वनस्पती आहे, वनस्पती सृष्टी आहे, या दोघांच्या व्यतिरिक्त आणखीन एक गट आहे. ते घटक खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्य. या ठिकाणी जमिनीची जी रचना आहे, मग ते पर्वत असेल, पहाड असेल, दऱ्या असतील, समुद्र असेल, ह्या सगळ्यांचा भाग 3ऱ्या गटामध्ये या ठिकाणी समावेश होतो. मग काय म्हटले खाली, पुढील मानवी पिढींच्या हितासाठी आपल्या वारसांचे जतन होणे आवश्यक आहे. बाळांनो अगदी बरोबर आहे बरं का. आपणही जगायला पाहिजे ना, आपली येणारी पिढी पण जगायला पाहिजे, तुम्हीही जगायला पाहिजे, तुमचे मुलं, त्यांचे मुलं जगायला पाहिजे. आणि हे जर जगायला पाहिजे असेल तर आपण आपल्या या तिन्ही गोष्टीचं जतन करणं आवश्यक आहे. कोणकोणत्या प्राण्यांचं जतन करायला पाहिजे, मारू नका त्यांना, सांभाळा त्यांना. झाडांचं जतन करायला पाहिजे, झाडं पण तोडू नका, त्यांचं जतन करा, त्यांना सांभाळा. कारण आणखीन पर्वत, नद्या, समुद्र, पाणी वगैरे, हवा, ऑक्सिजन, हे सगळं आता नामशेष होते की काय अशी अवस्था निर्माण झाली. म्हणजे थोडक्यात निसर्गाचाच नाश होते की काय अशी अवस्था. आता नाश करणारा कोण आहे तर माणूसच आहे. मग माणसाने त्याचं जतन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सगळं जतन व्हायला पाहिजे, टोटल सगळे प्राणी सुरक्षित राहायला पाहिजे, झाडं सुरक्षित राहायला पाहिजे, पर्वत, नद्या वगैरे सगळे सुरक्षित राहायला पाहिजे. यासाठी युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. म्हणजे जागतिक संघटनेनंच ठरवलं की बा ह्याच्यावर आघात होता कामा नये, हे टिकून राहिलं पाहिजे. त्यांनी तत्वांच्या आधारे जागतिक वारसांच्या पदास पात्रता ठरणारी स्थळे, परंपरा यांची एक यादीच जाहीर केलेली आहे बाळांनो या ठिकाणी. ती यादी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसते. पुस्तकातसुद्धा ती यादी या ठिकाणी दिलेली आहे बाळांनो या ठिकाणी. ती यादी आवर्जून व्यवस्थित लक्ष देऊन वाचा या ठिकाणी, कारण त्या यादीनुसार या ठिकाणी तुम्हाला आणखी ज्ञानात भर पडेल. मी याच प्रकरणाच्या 3ऱ्या व्हिडिओमध्ये ही सगळी यादी व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे. त्याचबरोबर पुस्तकातले आणखीन काही गोष्टी माहिती आहे का तुम्हाला ते पण दाखवणार आहे. आपण प्रकरण पुढे चालू ठेवू. म्हणजे युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसांच्या
यादीत पश्चिम घाटाचा समावेश होतो. बघा त्यांच्या यादी जे तुम्ही पाहिलं ना तुमच्या पुस्तकामध्ये, त्यामध्ये आपला जर विचार केला तर पश्चिम घाटाचा समावेश होतो. 2012ला तो समावेश केला. सातारा जिल्ह्यामध्ये कास पठार नावाचा एक प्रदेश आहे. तो प्रदेश आता कोणालाच या ठिकाणी म्हणजे आपल्या सरकारला, महाराष्ट्राला किंवा केंद्र सरकारला सुद्धा त्या पठारामध्ये काहीही करता येणार नाही. ते सुरक्षित त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. का तर आपली संस्कृती, निसर्गाचा वारसा हे जपून राहावं, आणि हे जपून ठेवायचं असेल तर त्या भागाचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. कारण इतिहास माहिती असला की आपण ते जपून ठेवतो. तुम्ही औरंगाबाद किंवा पैठण या ठिकाणच्या लेण्या पाहिल्या असाल बाळांनो, वेरूळच्या लेण्या पाहिल्या असाल, कैलास मंदिर पाहिलं असेल. बघा किती सुंदर आहे, त्या काळात बांधून ठेवलेलं आहे. आज जर आपण त्या ठिकाणी तोडफोड केली, साफसूफ त्यात पूर्ण पाडून टाकलं तर आपला जो महत्त्वाचा मूल्यवान असा ठेवा आहे तो राहणार नाही या ठिकाणी. आणि तो जतन करण्यासाठी त्याचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे, तर आवड निर्माण होते. म्हणजे तरच आपण त्याचं या ठिकाणी काय करू शकतो, जतन करू शकतो. खरं तर भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज स्वयंसेवी एक संस्था आहे. 1984मध्ये ती तेव्हापासून ती कार्यरत आहे. ती देखील या ठिकाणी सांस्कृतिक नैसर्गिक वारसांचं या ठिकाणी काय करते, जतन करते, या ठिकाणी संवर्धन करण्याचा प्रयत्न करते. तसं संवर्धन करण्यासाठी अनेक प्रकल्पांची निर्मिती झालेली आहे. बरं, अनेक असे प्रकल्प म्हणजे लोक तयार आहेत जे इतिहासाचं किंवा निसर्गाचं जतन करत असतात. विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. खरं तर या प्रकल्पामध्ये हे जतन करण्यासाठी अनेक तज्ज्ञ लोकांचा सहभाग आवश्यक असतो. कारण तज्ज्ञ लोकच या ठिकाणी त्या ठिकाणाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला समजून सांगू शकतात. म्हणजे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम हे तज्ज्ञ लोक करत असतात. कारण त्यांना इतिहास माहिती असतो, म्हणजेच इतिहासाचा उपयोग होतो बाळांनो या ठिकाणी. आता वेगवेगळे जे प्रकल्प असतात त्यांच्या अंतर्गत आपण या ठिकाणांचं रक्षण करतो. त्यामध्ये नंबर 1 आहे बघा, प्रकल्पाअंतर्गत वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. नंबर 2, स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचे आढावा घेता येतो, तज्ज्ञ माणसं त्या प्रकल्पात असतील तर. नंबर 3, सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. कारण लोक तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये. स्थानिक लोकांना त्या सामील करून घेता येते. स्थानिक लोकांना पण त्या प्रकल्प म्हणजे कळणार बाळा तुम्हाला की त्याचं जतन करण्यासाठी जे गट तयार केले आपण लोकांचा, त्याला प्रकल्प म्हणा. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर योजना करणे शक्य आहे. या ठिकाणी बाळांनो पहा, हे सगळ्या 5 गोष्टी आपण करू शकतो इतिहासाची आवड असेल तर, आणि इतिहास टिकवण्यासाठी. बाळांनो एक शेवटचा मुद्दा आहे, तो खूप महत्त्वाचा या ठिकाणी आहे. खरं तर इतिहासातून देखील आपल्याला व्यवसाय मिळू शकतो, व्यावसायिक आपण होऊ शकतो. खरं तर संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक असणे आवश्यक आहे. कोणताही नियम, कोणताही कायदा करायचा असेल तर इतिहासात कोणते कायदे होते, कसे होते, त्याचा परिणाम काय झाला हे माहीत असणं आवश्यक आहे. बघा, तुम्हाला जर संग्रहालयात काम करायचं असेल तर इतिहास माहिती पाहिजे. अभिलेखागारामध्ये काम करायचं असेल तर इतिहास माहिती पाहिजे. ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्यासाठी तुम्ही काम करणार असाल, संवर्धन करण्यासाठी काम करणार असाल तर इतिहास माहिती पाहिजे. पर्यटनचा उद्योग तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. अतिथी जर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे बाहेरच्या लोकांचं आल्यावर त्यांचं स्वागत करायचं तर इतिहास माहिती पाहिजे. मनोरंजन तुम्हाला करायचं असेल तर इतिहास माहिती पाहिजे. म्हणजे मनोरंजन आणि संपर्क माध्यम यासाठी सुद्धा इतिहासाची खूप गरज पडते. म्हणजे या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, म्हणजे उदाहरणं सांगतो, स्थापत्य विशारद पाहिजे, अभियंता इतिहासकार पाहिजे, पुरातत्वज्ञ पाहिजे, संग्रहपाल पाहिजे, समाजशास्त्रज्ञ पाहिजे, अभिलेखागार पाहिजे, व्यवस्थापक तज्ज्ञ पाहिजे, कायदे तज्ज्ञ पाहिजे, छायाचित्रीकरण तज्ज्ञ पाहिजे. यासाठी बाळांनो इतिहासाचीच आवश्यकता असते. मग प्राचीन स्थळे, वस्तू किंवा वास्तू या सर्व गोष्टीची पार्श्वभूमी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तज्ज्ञ तुम्ही असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला या क्षेत्रातसुद्धा नोकरी सहजतेनं करता येते, व्यवसाय तुम्हाला करता येतो. व्यवसायाच्या अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध असतात. म्हणजेच याचा अर्थ
इतिहासाचा आपण उपयोजित केलं, इतिहासाचा आपण वापर केला या ठिकाणी आणि या इतिहासाच्या वापरामुळे आपलं स्वतःचं प्रबोधन होतं या ठिकाणी. सांस्कृतिक नैसर्गिक वारसांचं जतन करता येतं या ठिकाणी. अशा व्यावसायिक कौशल्य जर आपल्यामध्ये अंगीकारले, आपण जर हे सगळे कौशल्य केले तर आपल्या जगण्याचं एक साधनसुद्धा होऊ शकतं. आणि त्याचबरोबर या इतिहासात जे विद्रुपीकरण काही लोक करतात त्यांना रोखतासुद्धा येतं या ठिकाणी बाळांनो. म्हणजे योग्य रीती जतन व संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक पाऊल आपल्याला उचलता येतं. हे प्रकरण या ठिकाणी बाळांनो संपतं. आपण पुढील तिसऱ्या भागामध्ये भेटू.